नाण्या रस्ता ओलांडून माझ्या भायाकडे आला. मग मी बघितलं नाही. मग मी काय केलं, मी शेतात खालून उभी होते. मी धावत पळत येऊन माझ्या भायापाशी उभं राहिले. अशोकराव आणि माझा भाया जवळ उभे होते आणि माझ्या भायापाशी उभं राहिले. ह्याने जे आलं त्या अशोकरावला काय म्हणलं, हे अशोकरावला म्हणला हे रान घ्यायचं नाही, घेतलं तर माझ्या इतकं वाईट नाही, काय जे परिणाम होईल ते तुम्हाला भोगावं लागेल. हे रान घ्यायचं नाही, हे रान माझं आहे. मग अशोकराव म्हणले गप्प बसले, ते काहीच बोलले नाही. मग आम्हाला ह्याने शिवीगाळ चालू केली. शिवीगाळ चालू केल्याच्या नंतर आम्ही बी गपचे बसलो, कारण का की आम्हाला ह्याने 5 तारखेचंच मारलेलं होतं. ते आम्हाला काही आमच्यात मार खायपुरती ताकद नव्हती. आम्हाला भरपूर मारलं होतं ह्याने आणि आम्हाला तेवढं बोलून आम्ही ह्यांच्यापासून निघून जायचा तयारी करीत होतो. ह्यांच्यापासून जावं. मग अशोकरावला बी माहीत होतं की ह्यांना मारणार आहेत म्हणून. मग हे अशोकराव जरा पुढं गेलं की आम्ही अशोकरावच्या मागं अशोकरावपर्यंत जायचं. मग तितकं करीत ह्यांनी काय केलं, पहिला हे अशोक काशीनाथ केदार, सुमन काशीनाथ केदार आणि गणेश नानाभाऊ केदार ही गाडीवर आली की ह्यांनी आम्हाला घेरायला तयार केली. ती दुसरी गाडी आली. दुसऱ्या गाडीवर लक्ष्मण चत्रभुज केदार